कोणी कलेच्या माध्यमातून अशी भिन्न भिन्न रूपाने जी काही केलेली सेवा असेल तर त्या सेवेचं फल आज भगवान कृष्ण परमात्मा कार्याच्या माध्यमातून देत असतो. विठ्ठल विठ्ठल वारकरी पंथामध्ये कितीही दिवसाचा कार्यक्रम असो तर त्याची सांगता ही कार्याने केली जाते. मग तो 1 वर्षाचा असेल तरी त्याची सांगता कार्यानेच, 6 महिन्याचा असो त्याची सांगता कार्यानेच, 1 महिन्याचा असो त्याची सांगता कार्यानेच, 15 दिवसाचा असो त्याची सांगता कार्याने, अथवा 7 दिवसाचा असो त्याची सांगता कार्यानेच, 5 दिवसाचा असो त्याची सांगता कार्यानेच, 3 दिवसाचा असो त्याची सांगता कार्यानेच होते. विठ्ठल विठ्ठल तर या ठिकाणी जगदंबा मातेच्या निमित्ताने दरवर्षी हा भव्य दिव्य कार्यक्रम केला जातो. आणि या देवीचं रूप स्वरूप पाहिलं तर काही आगळाने वेगळा स्वरूप आहे की ज्या रूपाला या परिसरामध्ये तरी तोड नाही जोड नाही असं अप्रतिम रूप भगवती मातेचं. विठ्ठल विठ्ठल जगाच्या पाठीवर जसं भगवंताला महत्व आहे तसं देवीला देखील फार महत्व आहे. तर देवाने जसे अवतार धारण करून प्रत्येक वेळेला धर्माची स्थापना केलेली आहे तर तेच कार्य भगवती मातेने, जगदंबा मातेने या जगामध्ये केलेलं आहे. देवाने जसा धर्म स्थापित केला, अधर्माचा नाश केला, खरा धर्म स्थापित केला, किंवा देवाने जसे दैत्य राक्षस मारले आणि जगाला सुखी केलं तर तेच कार्य देवीने देखील आपल्या जीवनामध्ये केलं. विठ्ठल विठ्ठल जसा जगामध्ये भगवान अनादि आहे तशी देवी देखील अनादि म्हटलेली आहे. एकनाथ महाराज बोलतात, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, मोर परणी देवुनि भाती, भोगनाचा पगती, मुदो मुदो भक्तनाथती, बोधरा येई बोध, बोधरा येई बोध, भक्तनाथती, बोधरा येई किंवा भगवंताकडे जशा अनंत शक्ती आहेत तर तशाच शक्ती भगवती मातेकडे आहे. खऱ्या अर्थाने शक्तीची देवता जगदंबा माता आहे. ज्याला कोणतीही जरी शक्ती प्राप्त करायची असेल त्याने जीवनामध्ये देवीची साधना करावी, भगवती मातेची साधना करावी, त्याला सगळ्या प्रकारची शक्ती प्राप्त होतील. विठ्ठल विठ्ठल तेव्हा जीवनामध्ये पुरेपूर अशी साधना आपल्याकडून होत नाही आणि तशी शक्ती आपल्या जीवनामध्ये मिळत नाही. कोणती देवता असो, सगळ्या देवता खऱ्या आहेत, वास्तव आहेत,
पण आपली साधना तिथपर्यंत जात नाही, आपला अधिकार तेवढा प्राप्त होत नाही, मग त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल या स्थानी कार्याची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग सर्वांच्या परिचित आहे. बऱ्याच ठिकाणी कार्याच्या सेवा या दुपारीच असतात 10 ते 12 पर्यंत. पण या स्थानी या मंडळाने काही विचार केला की दिवसा लोक फार येत नाहीत, याकरता त्यांनी या वेळेची निवड केली. म्हणून संध्याकाळचा काला वास्तव काला तसा दुपारीच भगवंताने केला. विठ्ठल विठ्ठल म्हणून जीवनामध्ये सर्व देवाचंच पाऊल चालत नाही, काही जीवाचा विचार करायचा असतो. यांच्या अडचणी अनेक असतील, मग सांगायचं कोणाला? सांगायचं माणसाला सांगायचं असतं. म्हटले दिवसा जास्त समाज येत नाही आणि म्हणून या वेळेची निवड केलेली आहे. तेव्हा या ठिकाणी निवड केलेला अभंग हा सर्वांच्या आणि पाठातील आहे. गोकुळीच्या सुखांत पार नाही रेखा आणि बालकृष्ण नंदा घरी परिणाम आनंदाला नरणारी. तेव्हा आज आहे काला आणि काला झाल्यानंतर मग आपण सर्वांनीच हला. वारकरी पंथामध्ये काल्याला महत्व आहे. 1 नंबरचं स्थान म्हणजे काला आहे. ही वरची लेवल आहे, ही वरची स्टेप आहे. काला त्याच्या पुढे पुन्हा प्राप्तव्य नाही. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये जो योग्य असं आचरण करतो तोच मनुष्य कार्याचा अधिकारी होतो. जो जीवनामध्ये नुसती शायनिंगच करत राहतो तो मनुष्य कार्यापासून दूर राहतो. काही जीवनामध्ये पथ्य आहेत, त्या पथ्याचं परिपालन केलं तर जीवनामध्ये सगळं काही मिळून जातं. विठ्ठल विठ्ठल तेव्हा आज आहे काला आणि काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर त्या प्रसंगी फक्त भगवान कृष्ण परमात्म्याने जीवनामध्ये गोकुळात असताना ज्या काही लीला केल्या, जे काही कर्म केलं, त्या कर्माचा, त्या लीलेचा आजच्या प्रसंगाला उच्चार करायचा असतो. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गेले देवे गोकुळे गेले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळे गेले देवे गोकुळे गेले देवे गोकुळे. चरित्र ते आचारावे नाही तर उच्चारावे आहे. भगवान कृष्ण परमात्म्याचं जीवन हे उच्चारणीय आहे आणि भगवान राम प्रभूचं जीवन हे आचरणीय आहे. हे दोन देव जगामध्ये की ज्यांनी धर्मकार्य फार केलं, असं कार्य इतरांनी नाही केलं. विठ्ठल विठ्ठल दोन अवताराची महत्त्व अशी की एक अवतार हा नीती प्रधान आहे तर एक अवतार हा प्रीती प्रधान आहे.
एक अवतार आकर्षण करणारा आहे, एक अवतार आदर्श देणारा आहे, एक अवतार त्रेतायुगामध्ये, एक अवतार द्वापार युगामध्ये, एक अवतार सूर्यवंशामध्ये, एक अवतार चंद्रवंशामध्ये, एक अवतार उन्हाळ्यामध्ये, एक अवतार पावसाळ्यामध्ये, एक अवतार दिवसा 12 वाजता, एक अवतार रात्री 12 वाजता, एक अवतार राजगृहात, एक अवतार कारागृहात. विठ्ठला तर या 2 अवताराचं चिंतन अनेक संतांनी केलेलं आहे. पैकी नाथ महाराज सांगतात की देवाचे अवतार बरेच झाले, पण असा नाही झाला. माग अनेक अवतार झाले, पर्यायचे चरित्र नाही केले. वेदे वेदाला जबिले, व्यभिचारी आदि धले निजपद. बहुत अवतारी अवतरला देव, पर्या अवतारीचा न बलावो. देवा न कळे अभिप्रावो, अगम्य पाहो हरिलीला. भगवंताने आपल्या जीवनामध्ये बालपणामध्ये अनेक अशा घटना, अनेक अशा लीला केल्या की ज्या देवाच्या लीला मोठमोठ्या देवांना देखील कळणार नाहीत, अशा त्या लीला सामान्य जीवाला कशा कळते. भगवंताने गोकुळात असताना चोरी कर्म केलं, पण देवाने केलेले चोरी कर्म जर आपण मुखाने गायलं, चोरी करणं तसं पाप आहे, पण देवाची चोरी मात्र वेगळी आहे. आपण जशा चोऱ्या ऐकतो तशी देवाची चोरी नाही. विठ्ठल विठ्ठल खऱ्या अर्थाने चोर आहे तो मन चोर आहे, चित्त चोर आहे. चित्त चोर येणे नंदाच्या नंदने असं चिंतन आहे. भगवंताने खऱ्या अर्थाने मन चोरलं, चित्त चोरलं. बाकी जरी हे सामान्य आहे. आणि देवाने जरी चोरलं म्हटलं, लोणी चोरलं, अमुक खाल्लं तमुक खाल्लं, पण कोणाचं खाल्लं? आपलं खाल्लं का त्याचं? सगळं त्याचंच आहे. आपलं काय? विठ्ठल भगवंताने खाल्लं तर ज्याचं अंतःकरण सरळ त्याचंच खाल्लं. ज्यांनी हाक देवाला मारली त्या घरी देव गेले, त्यांचं खाल्लं. एक गवळण देवाला आग्रहाने बोलते, आज मेरे अंगनों में, आज मेरे अंगनों में अहो घनश्याम, अहो नंदला, दर्शन की प्यास मुझे गुजरिया श्याम. आज मेरे अंगनों में अहो घनश्याम. तर हे देवा, हे कृष्णा, तो आमच्या अंगणामध्ये, अर्थात आमच्या घरी, अंगना में आओ मेरे माखन को खाओ, अंगना में आओ मेरे माखन को खाओ. मीठी मीठी बात सुनाओ नंदलाल, सुनाओ नंदलाल. दर्शन की प्यास मुझे गुजरिया श्याम, आज मेरे अंगनों में आओ घनश्याम. तर भगवंताने चोरी केली तर ती दह्या दुधाची, खऱ्या अर्थाने यापेक्षा चित्ताची चोरी आहे. आणि जरी दही खाल्लं, दूध खाल्लं, लोणी माखन खाल्लं, हे कोणाचं? देवाचं. देवाने खाल्लं. विठ्ठल विठ्ठल असा हा जगाचा चालक, मालक, प्रतिपालक. अनेकांच्या हाका देवाला गेल्या म्हणून देव गोकुळामध्ये आला. सहज भगवान कुठं जात नाही, आपण काही करत नाही. भक्तांनी हाक मारली त्याद्वारा भगवान आकर्षित होतो. आतापर्यंत जे अवतार झाले, हाका मारण्यातून आणि प्रार्थना करण्यातून त्या भगवंताने अवतार धारण केलेला आहे. तसा प्रकार द्वापार युगामध्ये शेवटी घडला गेला.
या पृथ्वीवर फार मोठं पाप झालं, अधर्म वाढला गेला. शेवटी पृथ्वी माता उदास झाली आणि ब्रह्मदेवाकडे त्यांनी तक्रार केली की मला आता हे ओझं सहन होऊ शकत नाही. पृथ्वी माता सांगते मला दगडाचं ओझं नाही, मला घरांचं ओझं नाही, मला इतर माणसाचं ओझं नाही, मला पशुचं ओझं नाही, मला पाखराचं ओझं नाही. मला जे ओझं आहे ते दुष्ट लोकांचं, दुर्जन लोकांचं, पापी लोकांचं. विठ्ठल विठ्ठल मी पुण्याला सहन करू शकते पण पापाला सहन करू शकत नाही. तेव्हा सर्वात वजनदार जगामध्ये पाप आहे. असे काही प्रश्न केले. जल से पतला कवन है, कवन भूमि से भारी, कवना गण से तेज है, और कवन का दल से कारी. जल से पतला कवन है. प्रश्न केला की पाण्यापेक्षा पातळ कोण, अग्नीपेक्षा तेजवान कोण, पृथ्वीपेक्षा जडभारी कोण आणि काजळापेक्षा काळ कोण. तर या सर्वच प्रश्नाला असं उत्तर केलेलं आहे, दिलेलं आहे. जल से पतला ज्ञान है, और पाप भूमि से भारी, क्रोधागन से तेज है, और कलंक काजल से कारी. काजळापेक्षा काळी वस्तू कलंक आहे, अग्नीपेक्षा तेजवान वस्तू म्हणजे क्रोध आहे, राग आहे. मग काय आवरा? राग आवरा. ज्याने राग आवरला, ज्याने विकार आवरले, त्याने सगळं काही जिंकलं. आणि अशा प्रकारे पृथ्वीपेक्षा जर भारी वस्तू म्हणजे पाप आहे हे मला सांगायचं. विठ्ठल विठ्ठल असं अति अति पाप झालं. नंतर पृथ्वीने आपली तक्रार केली आणि ती तक्रार ब्रह्मदेवाने नोंद करून घेतली आणि काही ठराविक देवांना ब्रह्मदेवाने पाचारण केलं. सकळ देवांची फार मोठी मीटिंग झाली. धर्माधर्माच्या बद्दल चर्चा झाली. तन्मय जगावरती विश्वामध्ये फार मोठं संकट आहे. तर हे संकट निवारण करणारा, नष्ट करणारा असा समर्थ देव कोण? तर म्हणे भगवान. पण भगवान कुठं? भगवान शंकर तिथं होते. ते म्हणजे कुठं भगवान नाही, सर्वस्थानी तोच आहे, सर्वस्थानी तोच आहे. पण सध्या भगवान मात्र या स्थूल रूपाने आपल्या सासरवाडीत गेलेला आहे. भगवंताची सासरवाडी म्हणजे क्षीरसागर, बरं का? क्षीरसागर मंडळी शिवडीकर. भगवान समुद्रामध्ये शयन करत आहे लक्ष्मीसह. आणि मग सर्व देवता समुद्रापाशी आल्या. सर्व देवांनी भगवंताला हाक मारली, करुणेची, प्रेमाची, तळमळीची. शेवटी ती हाक भगवंताने श्रवण केली आणि आपलं मानस जाहीर करून टाकला. आकाशाची वाणी सांगे सकळाशी, तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई भक्त. सर्व निश्चिंत राहा, मी अवतार धारण करतो, अधर्म नष्ट करतो, खऱ्या धर्माची स्थापना करून देतो. असं भगवंताने आकाशवाणीद्वारे सर्वांना वचन दिलं. आणि भगवंताने देखील विचार केला, आपण जे वचन दिलं हे खरं करणं आपलं काम आहे. एकतर वचन कोणाला देऊ नये, एकतर शब्द कोणाला देऊ नये. शब्द दिला तर खरा केल्याशिवाय राहू नये. याला म्हणतात सत्य. विठ्ठल विठ्ठल तर भगवंताने जो शब्द दिला तो भगवंताने खराच केला. भगवंताने विचार केला अवतार धारण करायचा, पण नेमका प्रांत कोणता, नेमकं गाव कोणतं? तर त्यांनी प्रांत जो निवड केला, राज्य जे निवड केलं ते उत्तर प्रदेश, आणि गाव जे निवड केले ते गोकुळ हे गाव. अशा गोकुळामध्ये अवतार धारण केला. पण घर कोणाचं? बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ
बाळकृष्ण कोणा घरी तर बाळकृष्ण नंदा घरी. नंदाच्या घरी भगवान आले, अवतीर्ण झाले. तसा जर विचार केला तर त्या परिसरामध्ये एकच नंद नव्हते, बरेच नंद होते. 9 नंद सांगितलेत, 9 उपनंद सांगितलेत, 6 वृषभानू सांगितलेत, 2 वृषभानू वर सांगितलेत आणि फक्त एक नंदराज सांगितले. तर भगवंताच्या वडिलांना नंद ही उपमा आहे, नंद ही पदवी आहे. कारण त्यांच्याकडे 9 लाख गायी होत्या. ज्याच्याकडे 9 लाख गायी त्याला नंद ही संज्ञा, ज्याच्याकडे 5 लाख गायी त्याला उपनंद ही संज्ञा, ज्याच्याकडे 6 लाख गायी 10 लाख गायी त्याला वृषभानू ही संज्ञा, ज्याच्याकडे वृषभानूवर ही संज्ञा, म्हणजे ज्याच्याकडे 50 लाख गायी त्यांना वृषभानूवर ही संज्ञा होती. आणि ज्यांच्याकडे 1 कोट गायी असतील त्याला नंदराज असं म्हटलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल हे फक्त तुम्ही ऐकूनच घ्या, शंका कुशंका करू नका, कारण दोष प्राप्त होतो, दोष प्राप्त होतो. कारण तो देव आहे, देव आहे, तो काही करू शकतो, काही करू शकतो. जागा जरी थोडी असेल त्याच्यात लाखो जीव बसतील, ही भगवंताची योग माया आहे. म्हणून देवाचा कोणी नादच करायचा नाही. विठ्ठल विठ्ठल तर पुढच्या लोकांना वाटेल काही जग फार सोनं सोनं झालं होतं. कोरोना झाला त्यावेळेला होतं का जग बाहेर, सगळं जग लपून बसलं होतं आणि सगळं जग हैराण झालं, पण एकाला उपाय सापडला नाही. हे तर आपल्याला ठाऊक आहे का नाही. देव करतो काय करतो हे कोणाला कळत नसतं. विठ्ठल विठ्ठल माणसाने मायेला धरण्यापेक्षा देवाला धरावं. देवाला धरून चालतो तो सुखाला प्राप्त होतो, जो मायाला धरून चालतो तो दुःखाला प्राप्त होतो. पण माया काही खरी नाही, देवच करा. तो का म्हणे तुझी खरा ये रे वावगा. एवढं ऐकून देखील माणसं तसंच करतात. विठ्ठल गोकुळ नावाचा उच्चार केला, मुंबई नावाचा उच्चार नाही, पुण्याचा नाही, नाशिकचा नाही, कोणत्याच गावाचा उच्चार नाही, फक्त गोकुळ नावाचा उच्चार आला. गोकुळ हे गाव भाग्यवान होतं, दैववान होतं आणि तिथं गाईच फार होत्या म्हणून त्याला महत्व होतं. गाईच्या संख्येवरून त्या गावाला नाव पडलं गोकुळ. कारण गो म्हणजे गाय आणि कुळ म्हणजे समुदाय. तर ज्या ठिकाणी गाईचा असंख्य समुदाय म्हणून त्याला म्हटलेलं आहे गोकुळ. त्या गायी कोणत्या, गावरान गायी होत्या, प्युअर गायी होत्या, देव मान्य गायी होत्या. आता गायी आहेत पण त्या देव मान्य नाहीत, त्या जीव मान्य आहेत. विठ्ठल विठ्ठल गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. पुढे हे चिंतन येणार आहे. गोकुळामध्ये अनंत गायी होत्या की ज्याला काही शब्दच नाही,
अशा असंख्य गायी गोकुळामध्ये, त्यामध्ये नंदाकडे 9 लाख गायी असं दाखवलेलं आहे. 9 लाख गायी 9 लाख धेनो नंद बाबा की नितनव माखन होईल असं चिंतन आहे. किंवा नामदेव महाराजची गवळण विठ्ठल विठ्ठल भगवानच बोलतात. नामदेव महाराज वर्णन करतात. आई मी तुझा एकुलता एक गाई राखी तो 9 लाख. आई मी तुझा एकुलता एक गाई राखी तो 9 लाख. गाई राखून झिजली नख मला जीव घाल. हे होत्या. आणि म्हणून गायची सेवा करा. जिथं देवाने केली तिथं आपण कोण नका फार करू. मग म्हणजे मग थोड्या तरी गायचं करा. थोड्या गायचं नाही झालं तर एक तरी गायचं. पण एका गायचं जरी नाही झालं मग काही चारा पाणी गरिबाला द्या, त्याच्या गायीला द्या, ते पुण्य तुम्हाला मिळेल. पण कोणत्या रूपाने गायची सेवा करा. विठ्ठल विठ्ठल जसे संत देवाचा प्राण तशी गाय देखील देवाचा प्राण आहे. देवाच्या ज्या काही आवडीच्या गोष्टी आहेत त्यामध्ये गायीचा नंबर आहे. गायीचं परिपालन करा. कोंबड्याचं करण्यापेक्षा आणि विकत पाप घेण्यापेक्षा गायीचं करा. पैसे मिळतात म्हणून माणसं पाप करतात, पण ते पाप फार महाग पडतं आपल्याला. अज्ञान म्हणून कळत नाही. पण महत्वाचं पालन गायीचं पालन. तर गायीचं पालन पुण्य देतं, कोंबड्याचं पालन पाप देतं, आणि म्हशीचं पालन पापही देत नाही पुण्यही देत नाही. पापही देत नाही पुण्यही देत नाही. म्हणून पालन करताना ते गायीचं करा. गावरान गायीचं करा. विठ्ठला विठ्ठल ते दूध फार महत्वाचं आहे. तोच उच्चार माऊलीने ज्ञानेश्वरी ग्रंथातून केलेला आहे. दूध पवित्र आणि त्या गायीला स्मरूनच म्हटलेलं आहे. गायीचं दूध हे प्युअर दूध आहे. जरी थोडं असं तसं वाटत असेल पण ते पवित्र आहे आणि तेच पचण्यासारखं आहे. त्याला मान्यता आहे धर्मशास्त्रामध्ये. म्हणून दुधात दूध गायीचं, जसं प्रेमात प्रेम आईचं, फुलात फुल द्यायचं, दुधात दूध गायीचं. विठ्ठला 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 आणि म्हणून प्रत्येकाकडे तशी गाय असावी. प्रत्येकाच्या गोठ्यात गाय असावी. शेतामध्ये राबणारा भाऊ असावा असं चिंतन आहे. घरामध्ये कारभारी आई असावी. घर में माई गोठे में गाई, खेत में भाई उसकी क्या कहना कमाई. अर्थ स्पष्ट आहे. याच्या उलट घ्या. घर में साला गोठे में हेरा, खेत में नाला उसका कभी नहीं भला. विठ्ठला विठ्ठल तर बाळकृष्ण कोणा घरी? बाळकृष्ण नंदा घरी. नंदाच्या घरी भगवान अवतीर्ण झाले. परिणाम काय झाला? आनंद बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. कोणता कृष्ण घरी? बालकृष्ण घरी. राधाकृष्ण, बालकृष्ण, गोपाल कृष्ण असं म्हटलंय ना.
गोपाल कृष्ण गायचं पालन करणार त्याला गोपाल कृष्ण म्हटलं. बालपण असताना मग त्याला बालकृष्ण म्हटलं. राधेबरोबर असताना मग त्याला राधा कृष्ण म्हटलं. अर्जुनाला गीता सांगताना भगवंताला गीतेमध्ये काय म्हटलं? भगवान कृष्ण. विठ्ठल विठ्ठल. असा जगाचा चालक मालक प्रतिपालक गोकुळामध्ये अवतीर्ण झाला. आता त्या गोकुळामध्ये सुखाला काय कमतरता आहे महाराज? अभंगाचं पहिलं. गोकुळीच्या सुखा गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. भगवान कृष्णाच्या रूपाने गोकुळामध्ये सुख निर्माण झालं, सुख उदयाला आलं. असा भगवान सुख सागर आहे. एखादी नदी नव्हे, एखादा ओढा नव्हे, तर सागर आहे म्हणजे समुद्र आहे. समुद्रामध्ये किती पाणी? आजपर्यंत मोजमाप झालं नाही. आजपर्यंत मोजमाप झालं नाही, सध्या देखील नाही आणि पुढे देखील होणार नाही. तसं देवाचं सुख आहे. अपार सुख आहे, नाना प्रकारचं सुख आहे. सुखस्थान सुखसागर जगामध्ये एक भगवानच आहे. विठ्ठल विठ्ठल. सागर आहे आणि भगवान सुख सागर आहे. तुका मनी कोटी. संसाराच्या बद्दल असे चिंतन आहे. संसाराच्या पोटामध्ये सगळं दुःख दुःख आहे, देवाकडे सगळं सुखच सुख आहे. देवाकडे सगळं सुखच म्हणून संतांचा आग्रह आहे. आपुला तो एक देव करुणे आपुला तो एक देव हेरती माये के आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. ये रती माई के दुःखाची जनिती नाही आधी अंत. इतर म्हणजे दुःख स्थानच आहे. एक भगवान सुख स्थान आहे. सुख आणि भगवान वेगळी का नाही.
सुख आणि भगवान वेगळी की नाही. सुख म्हणजेच भगवान, भगवान म्हणजे सुख आहे. असा भगवान गोकुळामध्ये अवतीर्ण झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रेखा. संसारामध्ये सुख नाही असं नाही आहे, पण त्याचं प्रमाण फारच कमी आहे. तुकाराम महाराज सांगतात, सुख पाहता जेव्हा पडे, सुख सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुखाचा विचार केला तर जवळ एवढं सुख कुठं संसारामध्ये, आणि दुःखाचा विचार केला तर डोंगरा एवढं दुःख कशामध्ये, संसारामध्ये. या संसारामध्ये सुख म्हणजे किती आहे तर दमडी दक्षिणा दिल्ली प्रदक्षिणा असा संसाराचा खेळ आहे. सुखस्थान सुखसागर एक भगवान परमात्मा आहे, आणि म्हणून जीवनामध्ये त्याचीच भक्ती करावी. विठ्ठला विठ्ठला संसारामध्ये दिसायला सुख आहे, असायला दुःख आहे. संसारामध्ये दिसायला सुख आहे, पण असायला मात्र दुःख आहे. एक गोष्ट सांगतो, जरा भजन करा. विठ्ठला विठ्ठला एका माणसाने एका गावाचं असं नाव ऐकलं की ज्याचं नाव भूतगाव, भूतगाव. त्याला विचार पडला, असं गाव, अर्थात तिथं सगळे भूतच असावे. थोडा डोक्याने कमीच होता. अर्थात तिथं भूतच असावेत, पण लागला प्रयत्नाला. काय गरज नव्हती, पण लागला. अनेक फिरला, अनेक गावं फिरला, पण भूतगाव कुठंच सापडलं नाही. शेवटी फिरता शेवटी त्याला कोणतरी सांगितलं, बा आमच्या बाजूला आहे भूतगाव. उन्हाळ्याचे दिवस त्या दिशेने जाऊ लागला, आणि एकदम जवळ गेला त्या गावाच्या जवळ की ज्याचं नाव भूतगाव. दुपारचा प्रसंग. दुपारी त्या गावातून एक मनुष्य बाहेर पडला आणि इकडे येऊ लागला बाहेर. हा माणूस तिकडे जाऊ लागला, तो माणूस इकडे येऊ लागला. मध्यंतरी दोघांची भेट झाली. राम राम श्याम श्याम. तर म्हटले हेच गाव भूतगाव का, हेच भूतगाव का. म्हटले मला काय तसं सांगता येणार नाही, कारण मी मरून 2 वर्ष झालीत. मग भूतगावच का, यात काय शंका. म्हणजे एकंदर ते तो माणूस दिसायला माणूस, पण असायला भूत. तसं संसारामध्ये दिसायला सुख आहे, पण असायला दुःख आहे. विठ्ठला विठ्ठला गोकुळीच्या सुखांत पार नाही रेखा. सुखस्थान भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला. त्याचा परिणाम पुढे चालून सर्वांना आनंद झाला, कारण भगवान आनंद स्वरूप आहे. किती मोठा आनंद. आदि आनंद रे एके परमानंद रे, आदि आनंद रे एके परमानंद रे, आदि आनंद रे एके परमानंद, आदि आनंद रे एके परमानंद, आदि आनंद रे एके परमानंद रे, आदि आनंद रे एके परमानंद रे, आदि आनंद रे एके परमानंद, आदि आनंद रे एके परमानंद.
म्हणती गोविंदू रे जया सुती नेती म्हणती गोविंदू रे जया सुती नेती म्हणती गोविंदू रे जया सुती नेती म्हणती गोविंदू रे आदि आनंद रे परमानंद 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 रे। देवाच्या जन्माचा आनंद सर्वांना झाला, काही मुलाचा आनंद सर्वांनाच होत नसतो, होत नाही। काही बालक जर जन्माला आले त्या बालकाचा आनंद घरापुरताच राहतो, बाहेर जातच नाही। काही जातो शेजाऱ्यापुरता राहतो, एखाद्या गल्लीपुरता राहतो, काही लोकांपुरता राहतो, ठराविक लोकांपुरता राहतो। पण देवाचा आनंद अख्ख्या गावाला झाला। आनंद घ्या नर नारी, सर्वांना तो अप्रतिम आनंद झाला। पण असं झालेला आनंद, झालेलं सुख त्या सर्व लोकांनी कोणत्या माध्यमातून प्रकट केलं तर ते माध्यम तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया गुडिया तोरणे करती कथा गाते गाणे। सर्व लोकांनी आपापल्या दारी गुड्या उभा केल्या, दाराला तोरण बांधले, अंगणामध्ये सडा समजन केलं, रांगोळ्या वगैरे काढल्या, तरी सगळं आनंदाचं लक्षण, आनंदाचं प्रतीक आहे। असं कोणी करतो का की दुःख झालं म्हणून तो गुढी उभा करत नाही, आणि केली तर त्याला वेळा मूर्ख म्हणते। शक्यतो अति सुख झालं तर हा प्रकार केला जातो। तसं अप्रतिम सुख सर्व लोकांना प्राप्त झाल्यामुळे त्या सर्वच लोकांनी गुढिया तोरणे दारी गुड्या उभा केल्या, हे आनंदाचं लक्षण आहे। करती कथा गाती गाणे, काही लोक गाणं गात आहेत तर काही लोक भगवंताच्या बद्दल कथा करत आहेत। कारण कथा वेगळी असते, गाणं जरा वेगळं असतं। गाणं हे पद्यातून असतं आणि कथा मात्र गद्यातून असते। जसं गाणं पहा किती छान सुंदर ते ध्यान, पहा किती छान सुंदर ते ध्यान, यशोदेच्या मांडीवर खेळ भगवान, यशोदेच्या मांडीवर खेळ भगवान। पहा किती छान सुंदर ते ध्यान, पहा किती छान सुंदर ते ध्यान, यशोदेच्या मांडीवर खेळ भगवान, यशोदेच्या मांडीवर खेळ भगवान। तर हे गाणं आहे। गाणं हे पद्यातून आणि कथा मात्र गद्यातून असते। तर सर्वच लोकांनी भगवंताच्या बद्दल कोणी गाणं गायलेलं आहे, कोणी कथा केलेली आहे। तर असा हा सर्वांग सुंदर परमात्मा त्याने आपल्या येण्यातून
अवतार घेण्यातून आपल्या गुणसामर्थ्याने आपल्या समोर रूप सामर्थ्याने सर्वांनाच आकर्षित करून घेतलं हे चिंतन महाराज. तुका मन छंद तुका मन छंद तुका म्हणे छंद येणे वेधिले गोविंद किंवा तुका म्हणे छंद मन मोहिले गोविंद. या गोविंदाने अर्थात भगवान कृष्णाने मन मोहून घेतलं, आकर्षित केलं, त्याला छंद लावला, त्याला वेळ लावलं. तर एक गवळण आपल्या जीवनातील अनुभव सांगते की मी
सुंदरातील सुंदर म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा. त्याला मी एके दिवशी पाहिलं, त्याचा परिणाम काय झाला? पाहिला नंदाचा नंद, पाहिला नंदाचा नंद, पाहिला नंदाचा नंद, पाहिला नंदाचा नंद, पाहिला चंदे मनमोहिरे गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदला नरनारी विठोबा हरी विठोबा समोर करून भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये नंदगुरी अवतीर्ण झाले, अवताराला आले. जन्म शब्द देवाकडे नसतो, जन्म शब्द हा जीवाकडे असतो आणि अवतार शब्द देवाकडे संताकडे असतो. तरते म्हणजे तरणे, अवतारते म्हणजे खाली येणे. जे वैकुंठातून खाली येतात, मृत्यूलोकामध्ये जन्माला येतात, अवतीर्ण होतात, तर त्या येण्याला अवतार म्हटलेला आहे. जीवाच्या येण्याला जन्म म्हटलेला आहे. तेव्हा जीवाचं जीवन वेगळं, देवाचं जीवन वेगळं आहे. देव हा अवतार घेतो, जीव हा जन्माला येतो. असा भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला आणि आपल्या येण्यातून भगवंताने सर्वांना सुख दिलेलं आहे. गोकुळच्या गवळीया, गोकुळच्या गवळीया, गोकुळच्या गवळीया, गोकुळच्या गवळीया,
गोपी गोदना सकला गोपी गोदना सकला गोदना सकला हरिसुख पावले हरिसुख पावले गोपी गोदना सकला हरिसुख पावले हरिसुख पावले हरिसुख पावले। असो आपला समय थोडा राहिलेला आहे, थोडा गवळणीचा देखील विचार करू। तर भगवंताच्या निमित्ताने नामदेव महाराजांनी भरपूर वर्णन केलेलं आहे। गोकुळातील गवळणी सकाळी रोज लवकर उठत असत आणि भगवान कृष्णाच्या बद्दल सुंदर 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 त्या गाणं गात असत। कारण गाणं गाणाऱ्या त्या काही सामान्य महिला नव्हत्या, त्या वेदातील श्रुती होत्या, पण श्रुती रूपात राहून त्यांना भगवंताचं सुख मिळत नव्हतं, भगवान कळतही नव्हता आणि त्याचं सुख मिळतही नव्हतं। आणि म्हणून त्यांनी प्रयत्नपूर्वक गोकुळामध्ये गोपिकांचा अवतार धारण केला। आणि मग त्या गवळणी सकाळी उठून भगवंताच्या बद्दल म्हणजे घुसळण करत असताना त्या भगवंताचं गाणं गात असत। त्याचं सुंदर वर्णन प्रेममूर्ती नामदेव महाराजांनी केलं। प्रातकाळी प्रहरारात्री उठिल्या गवळणी बाळा, प्रातकाळी प्रहरारात्री उठिल्या गवळणी बाळा, घुसळण मांडिले खरोखरी सकाळ, नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा, सहस्रापरी कैशा गाती मदन सावळा। गवळणी घुसळण करू लागल्या तर एकीमेकीला त्या बोलू लागले। एक म्हणती साजनी, साजनी हा शब्द मैत्री वाचक आहे। एक म्हणती साजने तुम्ही लपवा गेलोनी, कळे नकळे नकळे बाई कृष्णाची करणी, बाई कृष्णाची करणी। कोण करून आगे सखळे येईल कृपाने, खास खांदोने तुम्ही आता तत्वा परस्परामध्ये बोलत असताना अकस्मात भगवान तिथं आले, म्हणजे दैऱ्यामध्ये प्रवेश केला। बोलता चालता बोलता चालता इतक्या मध्ये हरियाला, गमने हे नाही देव दृष्टीले देखिला, सूक्ष्म रूप धरणी देना मध्ये प्रवेशना, वरच्यावरी दैवलोनी कावुनिया गेला।
कारण लोणी त्या दिवशी बाहेर पडेना. आतल्या भगवंताने सगळं लोणी खाऊन टाकलं. गवळणी प्रयत्न करत आहेत पण काहीच फरक नाही. गवळणी डोकं चालवलं. आपण फक्त ताजं पाणीच टाकतो, पण शिळं कुठं टाकतो, गरम कुठं टाकतो. मग शिळं टाकू लागल्या, गरम टाकू लागल्या, सर्व काही करू लागल्या, पण पात्या घागरी पाणी. उन्हावानी शिळवानी घालिता हरिते लोणी येईना. उन्हावानी शिळवानी घालिता हरिते लोणी येईना. काय झाले कवने सासू बाई कळेना. काय झाले कवने सासू बाई कळेना. आनंद जातो रवी सर्व काही प्रयत्न केला पण काम होईना. तेव्हा एक सूनबाई आपल्या सासूला सांगू लागली, सासूबाई आज कोणी काहीतरी टाणाटोना केला असं दिसतंय. आज कोणी काहीतरी चिटूक मिटूक केलेलं दिसतंय आणि म्हणूनच आज लोणी बाहेर पडू शकत नाही. हे शब्द कानी आल्यानंतर त्या सासूला फारच मोठा राग आला आणि रागाच्या भरात ती सुनेला बोलू लागली. काय म्हणू लागली, हा गे बाई यानो तुमचे जानते चाळे. हा गे बाई यानो तुमचे जानते चाळे. यशोदेच्या मुलाने दैत सागोळे नेवणे दैत सागोळे. मग पाहता आता निराळे. मारे ठोसरे दोन्ही गालो रे घेतले घेतले. बुक्क्याचा मार देऊ लागले. लाथा नाही मारल्या पण बुक्क्या. मारी ठोसरे दोन्ही गालो रे घेतले घेतले. आनंद. तर तिचा तो मार डेऱ्यामधून मार माझा जीवन पाहे. डेऱ्यामधून 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 मार माझा जीवन पाहे. नाम म्हणे धन्य धन्य वर्णो मी काय. नाम म्हणे धन्य धन्य वर्णो मी काय. अशा प्रकारे भगवान एक एक लीला करत आहेत. तर अशा बरेच काही लीला केल्या. एके दिवशी जरा भगवंताने काय केलं, थोडे मोठे झाले नंतर थोडी माती खाल्ली. माती खाण्यापासून इतरांनी भगवंताला आवरण्याचा प्रयत्न केला पण भगवंताने कोणाचंच ऐकलं नाही. शेवटी देवाचं घराणं देवाच्या आईकडे करण्यात आलं. तेरे लालाने ब्रज रज खाय यशोदा सुन माय. तेरे लालाने ब्रज रज खाय यशोदा सुन माय. तेरे लालाने ब्रज रज खाय. आपल्या मुलाने माती खाल्ली. कोणत्या आईला बरं वाटेल? आणि बरं वाटलं तर ती बाई वेळी हळदच समजा.
कोणत्याच आईला बरं वाटत नसतं, कारण माती खाणंही बरं नसतं. आता आरोग्य फार वाढलं. पूर्वीच्या काळामध्ये जी माती खाणारी मुले त्यांची पोट आपण पाहत होतो, हातपाय काढ्या आणि पोट बमाड्या, हे आपण देखील पाहिलेलं आहे. विठ्ठला विठ्ठल. तेव्हा मुलाने भगवंताच्या गारांना भगवंताच्या आईला सांगितलं. माती खाल्ली शब्द कानी आले, पटकन यशोदा माता बाहेर आली, हातात काठी धारण केली. हाती घेऊन या काठीशी कविते श्रीपती, हाती घेऊन या काठीशी कविते श्रीपती, हाती घेऊन या काठीशी कविते श्रीपती, हाती घेऊन या काठीशी कविते श्रीपती. बंद कर, माती खाणं बंद कर. पण भगवान म्हटले, हे माते तू म्हणतेस मला की तू माती खाल्लीस, पण मी मात्र माती खाल्ली नाही. तर म्हणे तुझे मित्र सांगतात ते हे सगळं खोटं आहे, हे सगळे लबाड आहेत, पण मी मात्र माती खाल्ली नाही. कारण या लोकांचा माझ्यावरती आरोप यांनी केला, पण मी मात्र माती खाल्ली नाही. त्याचं कारण आहे, तुला सांगतो जरा. हे रोज मला असं म्हणतात की तू रोज लोकांच्या घरी जा, त्यांच्या घरचं दही दूध तूप पुरवणी सगळं चोरून आण आणि आम्हा सर्वांना खाऊ घाल. म्हणजे चोऱ्या करताना लोकांचे रट्टे, लोकांचा मार खायला मी आणि आयतं खायला हे. मी कसं ऐकणार बरं? दही दूध चोरून दही सर्वांना, दही दूध चोरून दही सर्वांना, ऐसे माझ सांगताती ते नाही की रे म्हणून मजबरी. रुसले सांगाती, रुसले सांगाती, आई नको ग, आई नको ग, आई नको ग, आई नको ग, आई मग मारू नको ग. नाही नाही ना बाई माते, बाई माते, नाही नाही ना बाई माते, बाई माते, नाही नाही ना बाई माते, बाई माते, नाही नाही ना बाई माते, बाई माते. तर म्हणे ठीक आहे, हे लबाड आहे. यशोदा म्हटले, हे कृष्णा तुझे मित्र लबाड असतील, पण तुझा थोरला भाऊ बलराम तो लबाड आहे का? तुम्हाला नेहमीच खरंच बोलतो, तुम्हाला कधीच खोटं बोलत नाही. पण भगवान म्हटले नाही. बलराम तो तुझ भेटला, बलराम तो तुझ भेटला, तोही माझा पक्षपाती. तो देखील पक्षपात करणार आहे. हो, त्याला देखील तो शब्द मान्य करायचाच नाही. माझं खरं आहे, त्याचं सगळं लबाड. पण ईश्वर म्हटले तसं नाही, तुझीच लबाडी मला वाटत आहे. तो हे लबाड कृष्ण तेरी बात कौन माने, तो हे लबाड कृष्ण तेरी बात कौन माने, साचो बलराम ती बाकी काही असं तुझं जे तोंड आहे, मुख आहे, हे मला एकदा उघड करून दाखवच. पण भगवान लवकर उघड करीना. शेवटी आई आपल्याला मारणार म्हणून भगवंताने लगेच मुख उघड केलं. तर अशा त्या मुखामध्ये भगवंताने
एकच गाव काय अनंत गाव, चंद्र काय सूर्य काय समुद्र काय, देखता मंडतीन लोक हो निघाली. अनेक अनेक असं सर्व पाहिल्यानंतर त्याने विचार केला, अरे बाप हा आपला मुलगा नसून हा जगाचा चालक मालक प्रतिपालक वाढतो. असं त्याला ज्ञान झालं. पण भगवंताने विचार केला, हेच ज्ञान आईकडे ठेवलं तर आई आपल्याला मुलगा मानणारच नाही, उलट आपल्याला देव समजेल. आणि देव समजून रोज आपली पूजा करत बसेल, रोज आपलं नाम घेत बसेल. म्हणून भगवंतानी आपली माया पुन्हा तिच्यावर टाकली. त्याला सगळा विसर पडला आणि पुत्रभाव त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. विठ्ठल विठ्ठल भगवंताने त्याला मात्र विश्वरूप दाखवलं. कारण ईश्वरात रूप शक्यतो भगवान कोणाला दाखवतच नाही सकारात्मक. आपल्या माहितीप्रमाणे भगवंताने फक्त एक यशोदेला दाखवलं नाही आणि एक अर्जुनाला दाखवलं, बाकीच्याला दाखवलं. थोडंफार केलं असेल, पण एवढं असं भगवंताने कोणत्याच भक्ताला दाखवलं नाही. विठ्ठल 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 भगवंताचं विश्वरूप पाहण्यासाठी फार मोठी लायकी लागते, फार मोठी पात्रता लागते, फार मोठा अधिकार लागतो. त्याला भगवान देतच नाही, दाखवतच नाही. ज्याचं पापच असेल त्याला नाम देखील मुखाला येत नाही. बाकी ईश्वर तर वेगळंच राहिलं. विठ्ठल विठ्ठल या जीवनामध्ये तुम्ही नाही पाहणार, कोणत्या जीवनामध्ये पाहणार देवाला? या जीवनामध्ये पाहण्याचा अधिकार असतो. या जीवनामध्ये परमात्मा आकलन होऊ शकतो. तुमच्याकडे भाव असेल तर, भावाचं बळ असेल तर भगवान आकळला जातो. जसं पुत्र हे काठीने आकळलं जातं, बैल हा विष्णूने आकळला जातो, घोडा अंकुशाने आपलं लगामाने आकळला जातो, किंवा हत्ती अंकुशाने आकळला जातो, तसा भगवान हा भावाने आकळला जातो. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून या जीवनामध्ये जर तुम्हाला स्वप्न दर्शन होत नसेल, या जीवनामध्ये देवाचं प्रत्यक्ष रूप दिसत नसेल, माणसाने प्रयत्न करावा. हे काय सोपा खेळ नाही, हे लंगड्या पांगड्याचं कामच नाही. आलं का लक्षात? किती शेती केली म्हणजे देव दिसेल, किती व्यापार केला म्हणजे देव दिसेल, किती कीर्तन गेले म्हणजे देव दिसेल. देवाला पाहण्याचं ते काही वेगळंच आहे. आलं का लक्षात? देव नका देव प्रत्यक्ष येऊ द्या, पण कमीत कमी स्वप्न तरी देव दिसावं, कमीत कमी स्वप्न तरी देवाचं पडावं. विठ्ठल विठ्ठल स्वप्नितही कैसा न पडशी डोळा आणि सुंदर सावळा घवित. आमचे गुरुवारी नरसिंह बाबा नेहमी प्रत्येक प्रवचनामध्ये सांगत होते, क्वचित एखाद्या महात्म्याला दर्शन होत असतं, क्वचित एखाद्या महात्म्याच्या स्वप्नात भगवान येते. आपल्या स्वप्नात बाकी उरूस भरतो, नको ते स्वप्नाला आपल्याला पडतं, पण देवाचं पडत नाही. विठ्ठल विठ्ठल माणसाने प्रयत्न करावे, मग जे होईल ते होईल. होणारे की जाणारे, सोनारे की कंडारे. माणसाने प्रयत्न करत राहावे. विशेष तुमची कळकळ, तुमची तळमळ, तुमची सर्व भक्ती त्याच्या प्रती असेल तर निश्चित एक दिवस तुम्हाला स्वप्न तरी येणार आणि एक दिवस तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देणार. विठ्ठल विठ्ठल वात्सल्य भाव म्हणून, कारण तिचा भाव फार वात्सल्य भाव होता. काहीतरी असल्याशिवाय भगवान असं दाखवत नसतो, कारण भावाने देव प्रत्यक्ष प्रगट होतो. कारण 3 दृष्टी आहेत, आपण नेहमी ऐकतो: चर्मदृष्टी, भावदृष्टी आणि ज्ञानदृष्टी. चर्मदृष्टीने सारं जगत दिसतं,
आणि भाव दृष्टीने प्रत्यक्ष भगवान देखील समोर येतो, दर्शन देतो. आणि ज्ञान असेल तर चराचरामध्ये भगवान प्रतीतीला येतो. विठ्ठला विठ्ठल प्रयत्न करा, एवढं मात्र करा. नाही त्या वेळेला सासरही सारखं माहेरही सारखं काही कळतच नाही. आपण कशाला आलो, काय करायचे काय नाही. माणसाला कळावं, माणसाला ज्ञान असावं. काही माणसाला कळतं पण वळत नाही. विठ्ठला विठ्ठल भगवंताने अनेक प्रकारच्या लीला केल्या आणि गोपाळासाठी भगवंतांनी निर्णय घेतला. कारण एके दिवशी भगवंताने चौकशी केली की मी कसा आणि आपण कसे. अर्थात मी जसा शक्तिवान तसं तुम्ही सर्वांनी शक्तिवान व्हा. पण गोपाळ म्हटले देवा शक्ती मिळेल असं खाद्य आम्हाला आमच्या माता देत नाही. तुम्हाला काय मिळतं म्हटलं. आम्हाला मिळतं ताकाचं पाणी. गवळी याची ताक पेले कोण पोरी चांगली, कोण पोरी चांगली, कोण पोरी चांगली. आम्हाला देवा ताक मिळतं, मग आम्हाला शक्ती कशी मिळणार. मग तुम्हाला जर माता देतच नसेल मी सांगतो तसं करा. कसं याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे. आगे माझ्या मागे मागे, आगे माझ्या मागे मागे, आजी देतो भवानी, आजी देतो भवानी. माझ्या मागे मागे, आजी देतो भवानी, आजी देतो भवानी. म्हणतात याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. होय आधी देतो पोट भरेल पोरे म्हणाला तू बरे. कारण देव देतो तू फार देतो. म्हणून देवाचं देणं सरत नाही आणि जीवाचं देणं जीवनात कधीच येत नाही. म्हणून येताना देवाकडून यावं, देव कृपेने यावं. आपल्या एकतर कष्टाने घ्यावं, कोणाची आशा करू नये. भगवान देणारा परिपूर्ण आहे. तेव्हा जीवनामध्ये भगवान आपल्या हाती येण्यासाठी, आपल्या वश होण्यासाठी याकरता भक्ती चांगली असावी, आपला भाव चांगला असावा. विठ्ठला विठ्ठल एवढा मोठा जगाचा चालक मालक पण तो गोपाळाच्या हातचं ताक पिऊ लागला, त्यांचं उष्ट खावं लागला. अर्थात त्यांची भक्ती तशी फार प्रेमाची भक्ती होती. म्हणून भगवान त्यांचा वश झाला. अशा देवाने गोपाळासाठी बरेच काही केलेलं आहे. शेवटी पुढे चालून भगवंताने निर्णय घेतला की आपल्याला गोसेवा करायची. कारण गावामध्ये सगळी काही बातमी वेगळी गेली, चोऱ्या करतो चोऱ्या करतो. भगवंताने निर्णय घेतला आपण आता रानातच जाऊ, गायीची सेवा करू. आणि म्हणून भगवान सर्वांना भेटले. काय सांगू लागले, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सर्व गोपाळ नामामध्ये आले, भगवानही आले. भगवंताच्या गायी गोपाळांच्या गायी चरू लागल्या, भगवान खेळ करू लागले. अनेक खेळ देवाने केले. जेवढे खेळ आहेत तेवढे देवापासून निर्माण झाले. आता जरी जगविख्यात खेळ आहे क्रिकेट नावाचा, याचा करता धरता याचा निर्माता देखील कोण आहे, भगवानच आहे. सारे जगत जिथून निर्माण झालं, मग खेळ काय वेगळ्यापासून झाले का. खेळाचा निर्माता भगवानच आहे. अनेक खेळ केले देवाने. शेवटी खेळ करता करता हा मामा घरी थकले पोरे, हा मामा घरी थकले, हा मामा घरी थकले पोरे, 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 हा मामा घरी थकले पोरे. हरियर चौरंगी
बरेच खेळ देवाने केले आणि म्हणून आपण देखील खेळ करावे. नको ते खेळ नको बर, जे मान्य आहेत असे खेळ माणसाने करावे की ज्यातून सर्वांना सुख मिळेल असे खेळ असावे. देवाने बरेच खेळ केले असो, एखादी गवळण झाली पाहिजे त्याबद्दल एक प्रमाण खेळाचं आलं पाहिजे. विटी दांडो चेंडू लागोरी नाना परी, विटी दांडो चेंडू लगोरी नाना परी, विटी दांडो चेंडू लगोरी नाना परी, विटी दांडो चेंडू लगोरी नाना परी. येवानी येना यमुने जाती, येवानी येना यमुने जाती, येवानी येना यमुने जाती, येवानी येना यमुने जाती. आई गोपाल आई गोपाल आई गोपाल सवंगडी वना, गाई 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 गोपाल सवंगडी किंवा खेळ करून करून सगळे पोरं थकून गेले. तर गोपाल देवाला सांगू लागले की देवा आता रंग राहिला नाही, खेळ बंद करा. भगवान म्हटले ठीक, तुमचं मत तर माझं देखील तेच मत. झाली आता वेळ म्हणती, देवाची आज्ञा प्राप्त होतो. सर्वांनी आपल्या शिदोऱ्या जमा देवाकडे गेल्या. देवाने सर्वांचे शिदोऱ्या सोडला. कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय, कोणाचं आंबट कोणाचं चिंबट, कोणाचं खारट कोणाचं तुरट, असं भिन्न भिन्न पाहिलं. शेवटी भगवान म्हटले हे मला चालणार नाही, मला चांगलं लागतं, मला वांगलं जमत नाही. दैव हा चांगल्याचा स्वीकार करतो, वांगल्याचा स्वीकार करत नाही. आणि म्हणून माणसाने चांगलं राहण्याचा प्रयत्न करावा, चांगलं खाण्याचा प्रयत्न करावा, चांगलं बोलण्याचा प्रयत्न करावा. विठ्ठल सर्वांच्या शिदोऱ्या, शिदोरी म्हणजे पाप पुण्य आहे. कोणाचं किती पाप कोणाचं किती पाप पुण्य हे देवाला कळतं. सर्वांचा सातबारा देवाकडे सापडतो, इतराकडे नाही. तर ते पाहून भगवान म्हटले चांगलं आणा. गोपाल म्हटले चांगलं नाही, कारण आम्ही जीव तू देव, तुझं वेगळं आमचं वेगळं. जे असेल ते सहन कर देवा, जसे असेल तसं जमून घे, नाही तर सोडून घे. भगवंतानी सर्वांची दीनता ऋणता पाहिली, कारण भगवंताला नम्रता फार आवडते. अहंकार जमत नाही देवा. हो, अहंकार केला की तिथं माणूस मेला, मग त्याला काहीच मिळत नाही. देव त्याला देत नाही. देतो मग कुठंतरी विंचवाच्या जन्माला, सापाच्या जन्माला टाकतो. विठ्ठला विठ्ठल सर्वांची नम्रता पाहून, प्रेम भाव पाहून भगवान तोच प्रसाद एकत्रित करून सर्वांना देऊ लागले. भानुदास घेते गातन प्रसाद देतो पंढरीनाथ, काला करती संत जन, सभे त्यांच्या नारायण. वाटे आपल्या निज हस्ते आणि भाग्याचा तो पावे ती पुंडली कमरदा. श्री ज्ञानेश्वर कृष्ण भगवान की जय, माता की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय, सिंह बाबा की जय, बाबा की जय, बाबा की जय. ज्ञानेश्वर मावली नारायण, मावली नारायण, ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली नारायण, ज्ञानेश्वर मावली. भगवान कृष्णाने काला केला आणि तो काला फारच गोड झाला.
पण तो असा प्रमुख काला, काला म्हणजे अद्वैत आहे. ज्याचा भेद गेला त्याला काला मिळाला, ज्याचा भेदच गेला नाही त्याला काला जन्मात मिळत नाही, जन्माजन्मांतरी मिळत नाही. भेद गेल्याशिवाय, अहंकार गेल्याशिवाय, विकार गेल्याशिवाय, दृष्टी चांगली आल्याशिवाय भगवान प्रसाद देत नाही, आपलं खरं सुख देत नाही. याकरता खरं सुख मिळण्यासाठी भेद नष्ट करा, याकरता जीवनामध्ये साधना करा, नामचिंतन करा, देवाचं करा, संतांचं करा, सेवा करा, आईवडिलाची सेवा करा, दिनदुर्बळाची सेवा करा, गोमातेची. हे त्याचं पथ्य आहे. सेवेशिवाय आणि त्याग असल्याशिवाय असं बरंच पथ्य आहे. आणि देवाशी समर्थ झाल्याशिवाय, संतांच्या विचाराशी समर्थ झाल्याशिवाय भगवान कोणाला देत नसतो. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये नम्रभाव प्राप्त करा, अहंकार धरू नका. अहंकार केला की तिथे जीव गेला. कारण भगवान म्हणतात माझी जवळीक त्यालाच जो जगा धाकोटे होई ते जवळीक माझी. हे महत्वाचं पथ्य आहे. धाकट व्हा, नम्र व्हा. नम्र झाला होता त्यांनी कोंडिले अनंत. तर अशा प्रकारे जीवनामध्ये करा, तुम्हाला सुख कमी पडणार नाही. आणि या कृतीने पुढचा जन्म देखील तुम्हाला चांगला मिळेल. कुलवान शीलवान घराण्यामध्ये तुम्हाला जन्म प्राप्त होणार. तुमचं सगळं जीवन सुखी राहणार. कारण सुख जीवनाचं सार आहे. म्हणून जीवनामध्ये ही भक्ती करा, देवाची करा, देवी भगवती मातेची करा. आणि जीवनामध्ये संतांचे, बापाची, दिनदुर्बळाची, गोमातेची सेवा करा. तर तुमच्या जीवनामध्ये सगळं काही मिळणार असतो. या परिवाराने सप्ताह मंडळ ज्यामध्ये तुमचे नामदेवराय जाधव आहेत, त्याचप्रमाणे आमचे पंडित महाराज आहेत, त्यांचं कार्य सुंदर आहे. तर त्यांनी देखील आग्रह धरला. आणि गावकरी देखील चांगले प्रेमाचीच आहेत. अनेक वेळा इथं कीर्तन करण्याचा योग आला, पण मग काल्याचा कीर्तनाचा प्रसंग आजच प्राप्त झाला. एरवी कीर्तन केले असतील, पण आज काल्याचे कीर्तन आजचंच होत आहे. तेव्हा या ठिकाणी केलेलं काल्याचं कीर्तन, काल्याची सेवा, ही झालेली सेवा सर्वांच्या चरणी, भगवती मातेच्या चरणी, आमच्या सर्व गुरुजनांच्या चरणी सेवा अर्पण करतो. आणि या ठिकाणी सेवेला विनंती. तुका म्हणे छंदे, 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 तुका म्हणे छंदे. एने मोही दे गोविंदे, एने मोही दे गोविंदे,
शिवराम विजय गुरी हो तो दिवा